माझ्या शिक्षक आणि पालक मित्र हो, नमस्कार. नुकताच 10वीचा निकाल जाहीर झाला. आता लवकरच 12वीचा निकालही जाहीर केला जाईल. कोरोनाच्या संकटामुळे या असाधारण परिस्थितीत हे निकाल प्रत्यक्ष परीक्षा न घेता मूल्यमापनाच्या काही वेगळ्या पद्धती वापरून तयार केले गेले आहेत. काही वृत्तवाहिन्यांनी या निकालाचं ऐतिहासिक निकाल असं वर्णन केलंय आणि या निकालानंतर समाज माध्यमांवर व्हायरल झालेले मीम्स, काही अत्यंत अभिरुचीहीन विनोद यांचा महापूर पाहण्यास मिळाला. आक्षेप असणाऱ्या बहुतेकांची भूमिका परीक्षा घेऊनच निकाल जाहीर करायला हवा होता अशी दिसली. म्हणजे परीक्षा आणि त्यांची विश्वासार्हता यावर आपला ठाम विश्वास असावा असं दिसतं. एकीकडे 1ली ते 8वीच्या वर्गाच्या परीक्षा न घेण्याचं धोरण आपण स्वीकारतो आणि दुसरीकडे मात्र 10वी आणि 12वीच्या परीक्षा घ्यायलाच हव्यात असा आग्रह धरतो. हा वैचारिक विरोधाभास नाही आहे का? बरं, 8वीपर्यंत परीक्षा न घेता उत्तीर्ण या सरकारी धोरणाला आपला जर विरोध असेल तर इतक्या वर्षात तो कधी संघटित रूपात समोर आलेला दिसलेला नाही. म्हणूनच या वर्षीच्या निकालाकडे आपण साऱ्यांनी एक संधी म्हणून पाहायला हवं. ही संधी आपण घेतली तर एक सजग पालक आणि जबाबदार नागरिक म्हणून शिक्षण क्षेत्राकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन आपल्या सर्वांना नक्कीच तपासून पाहता येईल. ही यामागची सकारात्मक भावना. आजची शिक्षण पद्धती ही इंग्रजांनी त्यांच्या स्वार्थासाठी निर्माण केलेली आणि त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात बेरोजगारांचे कारखाने निर्माण करणारी व्यवस्था बनली आहे. हा आरोप आक्षेप आपण वर्षानुवर्षे ऐकत आणि करत आलेलो आहोत. हे सारं इतकं टाकाऊ असेल तर ही टाकाऊ शिक्षण व्यवस्था बदलण्यासाठी आपण गेल्या 60-70 वर्षात किती आणि कोणते बरं प्रयत्न केले, त्यासाठी किती चळवळी उभारल्या, किती आंदोलनं केली किंवा अगदी कायदेशीर आणि सनदशीर मार्गाने याविरुद्ध आपली भूमिका मांडली आहे का? या सगळ्यात लेखाजोखा आपणच आता मांडायला हवा. या वर्षीच्या 10वी-12वीच्या बॅचला कोविड बॅच म्हणून हिणवले जाते आहे. असे करणाऱ्यांना त्या मुलांचा यात काहीच दोष नाही या वास्तवाचा विचार करण्याची गरजही भासली नाही. मात्र या संकटाच्या काही वर्षाआधी लागलेले 10वी-12वीच्या परीक्षांचे निकाल हे अगदी खरेखुरे आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा खरंखुरं प्रतीक असणारे होते का? परीक्षा केंद्रावर कॉप्या पुरवण्यासाठी जमणारी प्रचंड गर्दी, यात समाजाचा असणारा सहभाग, केंद्रावर नियुक्त पर्यवेक्षीय यंत्रणांची यातील संदिग्ध भूमिका, अगदी परीक्षा केंद्रांना पोलीस बंदोबस्त असूनही परीक्षा केंद्रांना येणारे युद्धभूमीचे स्वरूप, हे सारे आपल्याला माहीत नाही असे म्हणणे हा सत्याचा अपलाप नाही का ठरणार? तरीही अशा पद्धतीने आजवर लागलेल्या सर्व निकालांना आपण सत्यतेचं प्रमाणपत्र द्यायचं आणि कोरोना संकटामुळे या वर्षीच्या निकालाला मात्र आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं, ही भूमिका दुटप्पी नाही का? कोरोनासारख्या संकटामुळं पुढील काळात निकालासाठी केवळ परीक्षांऐवजी काही नव्या मूल्यमापन पद्धती, जसे की प्रकल्प आधारित मूल्यमापन किंवा ठराविक टप्प्यांवर चाचण्यांच्या मदतीने केलं जाणारं मूल्यमापन, अशा काही पर्यायांवर सरकारी पातळीवर विचार विमर्श सुरू आहे. काही शाळांमधून तर प्रत्यक्ष अनुभवावर आधारित शिक्षण पद्धतीचा अवलंब केला जात आहे. यात नाशिकची एस्पेलियर, कोल्हापूरची सृजनानंद, चिखलगावचं टिळक हायस्कूल यांनी या पद्धतीची सुरुवात करून ती अत्यंत यशस्वी ठरत असल्याचे सिद्ध केले आहे. मुलांना परीक्षेच्या तणावातून मुक्त करून त्यांचं वस्तुनिष्ठ मूल्यमापन कसं करता येतं याचं या शाळा म्हणजे उपक्रमशील उदाहरणे आहेत. पालकांनी सुद्धा त्याबाबत आपल्याकडील मौल्यवान सूचना, आपल्याकडचे अनुभव जरूर मांडायला हवेत. कारण हे सारं ठरवलं जात आहे ते तुमच्या आमच्या मुलांसाठी आणि सरकारने तुमचं म्हणणं मांडण्यासाठी आता योग्य व्यासपीठही उपलब्ध करून दिलं आहे. जसं की सध्या कोरोनाच्या संकटामुळे शाळा सुरू कराव्यात की नाही यावर पालकांची मते मागवली गेली होती. मुळात परीक्षा या कुठल्याही देशात कोणत्याही समाजाच्या समग्र गुणवत्तेचं मूल्यमापन करू शकत नाहीत, हे आपण साऱ्यांनी लक्षात घ्यायला हवं. परीक्षा एका विशिष्ट टप्प्यावर त्या विद्यार्थ्यांनी कोणत्या क्षमता प्राप्त केल्या आहेत याचे निर्देशन करण्याइतकी मर्यादित भूमिका पार पडत असतात, हे आपण सर्वांनी समजून घ्यायला हवं. जे कृष्णमूर्तींच्या शाळांमधून वर्षानुवर्ष परीक्षा विरहित मूल्यमापन केलं जात आहे आणि त्यांच्या शाळेतील विद्यार्थी परीक्षा न देताही आयुष्याच्या परीक्षेत यशस्वी ठरत आहेत. आचार्य विनोबा
परीक्षांना रेचक म्हटले. रेचक घेतले की पोट साफ, तसे परीक्षा दिली की त्या वर्षाचा अभ्यासक्रम साफ. जे शिकलं ते अन्नासारखं पचायला हवं आणि रक्तात उतरायला हवं, हे विनोबांचं विधान शिकणं नेमकं कशासाठी याचं समर्पक उत्तर देत जीवन आणि शिक्षण हे एकमेकांना कसं पूरक असायला हवं याची मांडणी करतं. मुलांना शिक्षणातील नव्या संकल्पना समजल्या तर शिकणं सोपं होतं, पण अनेकदा मुलांना नव्या संकल्पना समजत नाहीत. नवीन घटक शिकत असताना त्यांच्या मनात तयार होणाऱ्या शंकांना समर्पक उत्तरे मिळत नाहीत, म्हणून ते पाठांतर किंवा कॉप्या या शॉर्टकट्सचा अवलंब करतात. अगदी आपल्या घरात मधल्या हॉलला बसवण्यासाठी किती बाय कितीच्या किती फरशा लागतील हे अशिक्षित गवंडी आपल्याला सांगतो, किंवा 3 खोल्यांना रंग द्यायला साधारण किती लिटर रंग लागेल हे शाळेचे तोंडही न पाहिलेला पेंटर अनुभवसिद्ध शहाणपणाने सहज सांगतो, आणि क्षेत्रफळ, पृष्ठफळ, घनफळ पाठ केलेले आपण त्याला शरण जातो. हा अनुभव अनेकांचा असेल. म्हणूनच आपल्या मुलांचं शिक्षण सकस, अर्थपूर्ण आणि जीवनोपयोगी व्हावं असं वाटत असेल तर आपल्या मुलांची त्याच्या शाळेबद्दल, त्याच्या शिक्षणाबद्दल, त्याच्या शिकण्याबद्दल आणि त्याला जाणवणाऱ्या समस्यांबद्दल वेळ काढून मनमोकळं बोलायलाच हवं. पालक आणि पाल्य यांच्यातील या संवादामुळे अनेक प्रश्न सुटतात किंवा काही प्रश्न निर्माणच होत नाहीत असा अनुभव सांगतो. शिकणं हे प्राणवायू इतकंच महत्त्वाचं आहे हे आजवर ज्योतिबा, सावित्री, महामानव डॉक्टर आंबेडकर यांनी आपल्याला पटवून आणि समजावून दिलं आहे. म्हणून आपली म्हणजे पालकांची शिक्षणासंदर्भातली भूमिका नेमकी काय असायला हवी, तर 2020च्या नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा मसुदा जेव्हा सर्वांसाठी खुला केला गेला आणि त्यावर सूचना, सुधारणा, आक्षेप मागवले गेले, तेव्हा तो वाचून पाहून त्यावर काही सूचना, आक्षेप असतील तर ते आपण मांडायला हवे होते. आपल्यापैकी किती जागरूक पालकांनी हे केले आहे? वेळ निघून गेल्यावर बोलण्यात काहीच अर्थ नसतो. आपल्या मुलांचे अभ्यासक्रम बदलतात तेव्हा जाणीवपूर्वक वेळ काढून त्याच्या इयत्तेची सर्व पाठ्यपुस्तके आपण वाचायला हवीत. याचं कारण शालेय पाठ्यपुस्तके मुलांच्या कोवळ्या मनावर संस्कार करून त्याचे विचार आणि दृष्टिकोन यांना प्रभावित करत असतात, आणि हा प्रभाव, हे ठसे त्याचे व्यक्तिमत्व घडवण्यात मोलाची भूमिका पार पडत असतात. अनेकदा 1-2 वर्षांनी पाठ्यपुस्तकातील एखाद्या चुकीच्या मुद्द्यावर गदारोळ होतो आणि मग आपल्याला त्याची जाणीव होते. इतके आपण आपल्या मुलांच्या शिक्षणाबाबत उदासीन कसे राहू शकतो? अन्न, वस्त्र, निवारा या इतकीच महत्त्वाची गरज शिक्षण ही आहे. शिक्षण हे माणसाच्या जीवनातलं जीवनसत्व आहे. असं असताना देखील आपण आपल्या मुलांच्या शिक्षणाबाबत इतके तटस्थ, उदासीन का बरे? नव्या शिक्षण पद्धतीत त्यांची उपयुक्तता, त्यांची अंमलबजावणी याबाबत आपण सजग असायलाच हवं, कारण हे घटक थेट तुमच्या मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम करणारे असतात. आपण आपला पैसा, पद, प्रतिष्ठा यांच्या इतकेच आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे गांभीर्याने पाहायला हवे. त्यासाठी किमान शाळा भेट, शिक्षकांशी चर्चा, पालकांचा कृतीगट यांचा आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या कामाच्या यादीत प्रत्येक सजग पालकाने समावेश करायलाच हवा. समाजात घडणाऱ्या क्षुल्लक घटनांबाबत कमालीचे संवेदनाशील होऊन व्यक्त होणारे आपण आपल्याच मुलांच्या शिक्षणाबद्दल म्हणजे पर्यायाने त्यांच्या व आपल्या स्वतःच्या भवितव्याबद्दल इतके संवेदनाशील होऊ, तेव्हाच ती आपली भूमिका तुरटीचं काम करून शिक्षण क्षेत्र नितळ करण्यात मोलाची मदत ठरेल. आजच्या या अस्थिर काळात पालकांची भूमिका फक्त मुलांचे पालक इतकीच न राहता आपल्या मुलाचे घरातील शिक्षक अशी झालेली आहे. हे ज्यांच्या ध्यानी येईल त्यांचीच मुले शिक्षणात यापुढे अग्रेसर राहतील. हे सत्य आपण साऱ्यांनी लवकरात लवकर उमजून घ्यायला हवं, ही माफक अपेक्षा. धन्यवाद.